अकोले तालुक्यात आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आलं। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। सरकारनं 2 सप्टेंबर रोजी काढलेला JR बेकायदेशीर असल्याचं सांगत ओबीसी नेत्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे। बाजीराव दराडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ओबीसी बांधवांनी हे निवेदन दिलं आहे। अकोले बाजार तळावर सह्याद्रीचा राजा गणेश मंडळानं गणपती विसर्जनाचा सोहळा उत्साहात पार पाडला। 5 दिवस भरवण्यात आलेल्या अकोले आयडॉल 2025 या कार्यक्रमाला तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील गायकांनी रंगत आणली। बाजीराव दराडे यांनी अकोल्यातील तरुण गायकांना एक नवं व्यासपीठ दिलं, मुलांसाठी नवीन दिशा दाखवल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं। विसर्जनाच्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला। अकोले शहरातील ज्ञानवर्धिनी शाळेच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं। शाळेपासून विसर्जन स्थळापर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत गणेश स्तुती, लेझिम, नृत्य आणि ढोल ताशांचा गजर सादर केला। मुलांच्या कलाकृतींमुळे मिरवणुकीला वेगळी शोभा आली होती। यावेळी शिक्षक आणि पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे हे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते। गणरायाच्या आरतीवेळी त्यांनी हातात हात घेऊन आरती केली। वैयक्तिक वाद बाजूला ठेवून दोन्ही नेते धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आले होते। हा अनपेक्षित क्षण संगमनेरकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे। अकोले बस आगारातील एसटीच्या उशिरा येणाऱ्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना तासनतास एसटीची वाट पाहत थांबावं लागतंय। यामुळे नाराजीचा सूर वाढला आहे। एसटी प्रशासनानं तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून आता होत आहे। घोटी पोलिसांनी मोठी कार्यवाही केली आहे। मोटारसायकल चोरी प्रकरणात तब्बल 8 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपी सागर माळी याच्यासह त्याचे साथीदार भावेश नाठे आणि विलास पोकळे यांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत कल्याण आणि नाशिकमधून चोरीला गेलेल्या पल्सर, स्प्लेंडर आणि डिस्कवर अशा 8 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण उदे आणि पोहवा संतोष नागरे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। गणपती उत्सवाच्या निमित्तानं MH मराठीतर्फे माझा बाप्पा माझा आरस ही खास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये सहभाग घेणाऱ्यांनी आपल्या गणरायाच्या आरसाचा 1 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ काढून आम्हाला पाठवायचा आहे। आपला व्हिडिओ आमच्या खास कार्यक्रमात दाखवला जाणार आहे। या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेकांनी आकर्षक आणि सुंदर देखावे सादर केले आहेत। अकोले तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण असून काल आणि आज सकाळी हलका पाऊस झाला। पुढील 24 तासात तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तर संगमनेर तालुक्यात सध्या वाऱ्यांसह ढगाळ वातावरण आहे, तर दुपारपासून काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। पुढील 24 तासात संगमनेर तालुक्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।